नमस्कार, मी सुनील कात्रे. महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो आणि पाहायला गेलं तर प्रखरपणे मत मांडणारे फार कमी, हातावर बोटावर मोजणारे एवढे लोकसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. आज आपल्यासोबत कांतीलाल कडू सर आहेत, त्यांच्यासोबत खास बातचीत करणार आहोत. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर देखील बातचीत करणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. कसं पाहता सर, आज या ठिकाणी पाहायला गेलं तर मेट्रो सारखा प्रोजेक्ट आहे जो नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिला, परंतु त्याला अजून ओपनिंगसाठी मुहूर्त शोधावा लागतोय. कसं पाहता? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून पनवेल तालुका, पनवेल ग्रामीण भाग, शहरी भागातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा. आपण मेट्रोचा प्रश्न उपस्थित केला. मेट्रो हे एक पब्लिक सर्व्हिस आहे आणि दळणवळणाचं साधन आणि आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला, देशाला पुढे नेणारं एक ते पब्लिक सेवेचं भाग आहे. शहरांचं किंवा गावांचं आता नागरीकरण होत आहे आणि मेट्रो ही अत्यावश्यक बाब झाली आहे. माझ्या पनवेल तालुक्यातून, ग्रामीण भागातून किंवा पनवेल शहराच्या आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईकडे जात आहेत, नोकरीला जात आहेत, उदरनिर्वाहासाठी काही व्यवसाय करत आहेत. त्या बाबतीत आपल्याला जावं लागतं आणि अशा अवस्थेत मेट्रो येणं हे एक स्वागतापूर्ण बाब आहे, विकासाचा एक तो टप्पा आहे. पण दुर्दैव असं झालंय की मेट्रोचं काम पूर्ण झालंय, मेट्रोची बाकीच्या सगळी व्यवस्था पूर्ण झालेली आहे, यंत्रणा सज्ज आहे, पण केवळ त्याचं राजकारण्यांना श्रेय हवं आहे, भारतीय जनता पार्टीला त्याचं श्रेय हवं. खरं तर हे प्रोजेक्ट कुठनं होत आहे, तर हे प्रोजेक्ट जे सर्वसामान्य लोक आहेत, बाकीचे जे कारखाने आहेत, उद्योग आहेत, जो कर राज्य शासनाला मिळतो त्याच्यातून ते प्रोजेक्ट केले जातात किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीकडनं कर्ज घेऊन, बँकांकडनं कर्ज घेऊन त्याच्यातून हे प्रोजेक्ट पूर्ण करतात आणि पुन्हा करामधून संकलन झालेल्या निधीतून ते दिले जातात. याचा अर्थ काय, तर हे लोकांच्या खिशातून काढलेल्या पैशावर प्रोजेक्ट पूर्ण होतात. मग याच्यासाठी प्रधानमंत्री येत असतील तर ते स्वागत आहे, पण 1-1.5 महिन्यात 3 वेळा त्यांचा दौरा रद्द झाला. तो का रद्द झाला, का नाही, त्याचे अनेक कारण आहेत. मला वाटतं 3 वेळा रद्द झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र शासनाला जाग आली पाहिजे, MMRDA ला जाग आली पाहिजे, मेट्रोच्या अधिकाऱ्यांना जाग आली पाहिजे की आपण लोकांना अजून किती ताटकळत ठेवायचं. म्हणजे पाण्याची पूर्व व्यवस्था नाहीये, लोकांना कळून चुकलंय की राजकीय नेत्यांची फक्त भाषणबाजी आहे, 24 तास पाणी देणार. लोकांनी आता ते ग्राह्य धरले की आपल्याला काही पाणी मिळणार नाही, कारण धरण आहे पण पाणी नाही, धरणात गाळ आहे. इथं मेट्रो सारखी सुविधा ज्यावेळी येते तेव्हा तरुण वर्गाला त्याचं एक आकर्षण असतं. महिलांसाठी आपण महिला सक्षमीकरण म्हणतो, तर महिलांची जी आता कुचंबणा होते त्यासाठी त्यांनी निदान केवळ मेट्रोचं जर उद्घाटन केलं असतं आणि ती सेवा दिली असती, उद्या निवडणुका लागल्यानंतर तुम्ही पीत कापलं. म्हणजे याच्यामध्ये होतंय काय की ज्याचं सरकार आहे तो निवडणुकीचा जुमला म्हणून हे सगळं करतोय, तर हे कुठंतरी निषेधार्थ आहे आणि सर्वसामान्यांची क्रूर चेष्टा आहे. सरकार मायबापला विनंती आहे दिवाळी निमित्त की तुम्ही लोकांचा फार अंत पाहू नका, तुम्ही लवकर मेट्रो करा. हवं तर प्रधानमंत्री जी मोदी साहेब असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, ऑनलाईन करावं. ऑनलाईन केले ना तुम्हाला श्रेय मिळणारच आहे आणि तुमच्या सरकारने केले तर आम्ही तुमचंही स्वागत करू. पण तुम्ही केले म्हणून त्याची फळही तुम्हीच चाकणार असाल, झाडाची सावलीही तुम्हाला असेल, पण जागा आमची आहे. ज्या झाडेत ते मेट्रोचं झाड लावलं, सावली तुम्ही घ्या, फळं तुम्ही चाका, पण किमान त्या मेट्रोकडे पाहण्याचा, त्यातून जाण्याचा एवढी तरी संधी तुम्ही नागरिकांना दिली पाहिजे. अगदी बरोबर सर. पाहायला गेलं तर नवी मुंबईच्या आणखी काही प्रश्नांवर पाहायची नजर टाकूया. प्रदूषणासंदर्भात जर पाहायला गेलं तर MIDCच्या जगात असलेल्या गावांची देखील खूप बिकट अवस्था चाललेली आहे. महाराष्ट्र 36च्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला, नागरिकांची खतखत समजून घेतली, परंतु आज तुमच्याकडे आल्या, तुमच्या माध्यमातून खूप अनेक गोष्टी आहेत ज्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवणं या पत्रकारितेच्या माध्यमातून आपण काम करतोय. सर, कसं पाहता, या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन कुठेतरी दुर्लक्ष करते असं चित्र आमच्या समोर आलेलं आहे. कसं पाहता? दिल्ली मधील आता जे प्रदूषणाची पातळी वाढली त्याच्यानंतर उच्च न्यायालयानं, सुप्रीम कोर्टानं सर्व शहरांमधला ज्या प्रदूषणाचा विळखा पडलेला आहे त्याच्यावर एक उत्तम भाष्य केलं. त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेला सुद्धा त्यांनी कान उपटलेले आहे. मुंबईत सुद्धा प्रदूषण वाढले, दिल्लीत वाढले, मुंबईच्या बाजूला नवी मुंबईचं प्रदूषण वाढले आणि या सगळ्यांमध्ये दिल्लीशी स्पर्धा करणारं पनवेलचं प्रदूषण वाढले. म्हणजे पनवेलला तुम्ही
सकाळी 6 वाजता जर पाय मोकळे करायला बाहेर पडला असेल किंवा मॉर्निंग वॉकला जी लोक जातात तर त्यांना आरोग्याविषयी चिंता असते की आपलं आरोग्य आपलं आयुष्य वाढावं म्हणून आपण मॉर्निंग वॉक केलं पाहिजे, तर त्यांना शुद्ध हवा मिळत नाही. त्यांना तलोजा कारखान्याचा प्रदूषणकारी जो विलखा पडला असतो त्यात गुरफटून जावं लागतं. तलोजामध्ये जी कारखानदारी आहे याच्या विरोधात कुठलाही राजकीय नेता बोलत नाही, लोकप्रतिनिधी बोलत नाहीत, कारण यांच्या पक्षाला पक्षनिधी मिळतो निवडणुकीसाठी. यांचे काही संस्था आहेत, शिक्षण संस्थांना तलोजा MIDC त्यांच्या CRS फंडातून काही वस्तू भेट देतात. त्याच्यामुळे काय झालंय की तलोजा औद्योगिक वसाहती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ याच्यावर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही. राज्य सरकारचं नाही, उद्योग मंत्र्यांचं नाही, पालकमंत्र्यांचं नाही, स्थानिक आमदारांचं नाही. याच्यामध्ये होतोय काय, पनवेलला तीव्रता आहे त्याच्याही पेक्षा तुम्ही जर नावडा, कलंबोली, खारघरला गेला तर जेव्हा आपण स्मार्ट सिटीच्या बाता मारतो, थापा मारतो, स्मार्ट सिटीचं लोकांना स्वप्न दाखवतो, तेव्हा स्मार्ट सिटीमध्ये या प्रदूषणाला, शुद्ध हवेला खूप महत्व आहे आणि प्रदूषणावर काम करणं गरजेचं आहे. काही सामाजिक संस्था आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या जिकरीनं प्रदूषणाविरोधात लढत आहेत. म्हणजे आमचा योगेश पगडे माझा मित्र आहे किंवा अरविंद म्हात्रे नगरसेवक आहेत, हे चांगलं काम करतात या प्रदूषणाविरोधात. म्हणजे त्यांचं काम अप्रिशिएट केलं पाहिजे. त्यांच्या सोबत अनेक संस्था आहेत, प्रत्येकाचं आपल्याला नाव घेता येईल असे अनेक लोक आहेत, पण हे काम कोणी केलं पाहिजे तर स्थानिक आमदारांनी केलं पाहिजे. याच्यावर विधानसभेमध्ये, सभागृहामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करून, केवळ प्रश्न उपस्थित करून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे की या प्रदूषणाला नियंत्रणात कसं आणता येईल. पनवेल महापालिका आहे, पनवेल महापालिकेने काल काहीतरी ऍक्शन घेण्याचा एक प्रयत्न केलाय, पण हे तोटक आहे. एखादं आजार, आता हा प्रदूषणाचा आजार जर म्हटलं तर हा कॅन्सर सारखा भयानक आहे, त्याला केमोथेरपीची गरज आहे. उगाच नोटिशी काढून कारखान्यांवर कारवाई करून होणार नाही. प्रदूषण संतुलित करणं, नियंत्रणात आणणं किंवा त्याच्यावर योग्य तो तोडगा काढून मात्रा त्याची कमी करणं, याच्यासाठी एक प्रचलित यंत्रणा बाजूला सारून त्याच्यावर नव्या युगाच्या नव्या यंत्रणेचा आधार घेतला पाहिजे. आज प्रदूषण नियंत्रण करणारे अनेक यंत्रणा आहेत, त्या यंत्रणा महापालिकेने खरेदी केल्या पाहिजे. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण प्रदूषणावर बोलतो, पण तलोजा MIDC मध्ये साधारणतः 1000 कारखाने असतील, 750 कारखाने तर फार मोठ्या प्रमाणावर आहेत. इतक्या प्रमाणात कारखानदारी असून गेली 55-60 वर्ष, 75 वर्ष म्हणा, एक साधं हॉस्पिटल नाहीये. कामगारांना तुम्ही काय देताय? आज त्या तलोजा MIDC परिसरातली जी गावं आहेत, सर्व गावं आहेत, त्या तलोजा MIDC परिसरातील सर्व जी गावं आहेत त्यांचा भयानक प्रश्न आहे. तिथं लोकांच्या श्वसनाचा विकार होतोय, लोकांच्या अंगाला खाज येणं, दम्यासारखे विचार, गरोदर मातांच्या गर्भावर परिणाम होत आहेत, पण याची कोणाला काही पडलेली नाहीये. आणि लोकही असे आहेत ना की तक्रार कोणाकडे करायला तयार होत नाही. कसं होतं की तुम्ही तक्रार केल्याशिवाय तुम्हाला कोणी काही देत नाही. ह्या विरोधात जन आंदोलन उठला पाहिजे. मध्यंतरी रामकीसारख्या कारखानदाराविरोधात जो कचऱ्याची विल्हेवाट असते त्यावेळी वारकरी संप्रदायाने, धनाजीबुवा पाटील असतील, त्याने अनेक पक्षाच्या नेत्यांना घेऊन, लोकांना घेऊन आंदोलन केली, पण ती आंदोलनही त्यांनी चांगली केली. मी त्यांच्या आंदोलनालाही काही बोलत नाही, खूप चांगलं आहे. धनाजीबुवांचं काम चांगलं आहे, वारकरी संप्रदायाचं काम चांगलं आहे या पनवेल तालुक्यामध्ये. मला असं वाटतं की या कारखानदारांना अंगठे धरायला लावणारी यंत्रणा, अंगठे धरायला लावणारे लोक तयार व्हायला पाहिजे. कारण हे तुम्ही प्रशासनावर, राज्य शासनावर अवलंबून राहू नका. हे सगळं जिनी, म्हणजे कोणाचंही सरकार येऊ, भारतीय जनता पार्टीचं सरकार असो, उद्या महाविकास आघाडीचं सरकार येऊ, सरकारवर अवलंबून राहणं आणि सरकारला दोषी ठरवणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. कारण आपण पेटून उठायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळी त्या यंत्रणेच्या विरोधात, त्या प्रशासनाच्या विरोधात, त्या कारखानदारीच्या विरोधात तुमचं सामाजिक दायित्व लोकांनी केलं पाहिजे. आणि आता तरुण मुलं, मला खूप बरं वाटते की ग्रामीण भागातली तरुण मुलं, शहरातली तरुण मुलं काहीतरी करायला बाहेर पडली. मग ते किल्ले बांधण्यापासून असतील, गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यापासून असेल, गावाचा विकास व्हावा म्हणून एखाद्या कंपनीला ज्या विचारणार असो, ग्रामपंचायतमध्ये RTI टाकून माहिती घेऊन बाबा तुम्ही निधी कुठे खर्च केला. समाज जागृत होतोय. थोडासा वेळ लागेल, कारण इथं प्रस्थापितांनी प्रचंड प्रमाणात घाण केलेली आहे, सगळ्या क्षेत्रात केली. होतं कसं की उंदराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायचा हा प्रश्न आहे. पण तरुण लोक आहेत, महिला वर्ग आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांचं सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं,
पनवेल तालुका जागरूक होतोय आणि पनवेल तालुक्यातील लोक आता ही सगळी परिस्थिती बदलून टाकतील एवढा माझा विश्वास आहे. सर नक्कीच खूप छान अशी माहिती आपल्याला मिळाली आणि अनेक संदेश या ठिकाणी मिळाले. सर पाहायला गेलं तर भ्रष्टाचाराच्या काही बाबी आमच्या समोर देखील आल्या होत्या. नवी मुंबईच्या विकासामध्ये रोड रस्ते दुरुस्तीचा प्रश्न चालू होता आणि वारंवार पाठपुरावा केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी सुरळीत रस्ते देखील पाहायला मिळाले. परंतु महानगर गॅस लाईनच्या माध्यमातून पुन्हा त्या रस्त्यांवर गॅस लाईन टाकणे आवश्यक असल्या कारणाने पुन्हा त्या रस्त्याचे खोदकाम झाले आणि मोठा इथे या ठिकाणी नागरिकांना आता सुविधा मिळत नाही. कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? यामध्ये सिडको प्रशासनाने स्वतःच्या शिक्कामोर्तब करून गॅस लाईनला ही परमिशन दिली. हे सगळं प्रकार जर गॅस लाईन आधीच टाकली असती तर रस्त्याची ही जी खर्च आहे तो वाचला असता. कसं पाहता या सगळ्या गोष्टी? नाही, याच्यामध्ये कसं आहे, महापालिका असेल किंवा सिडको प्रशासन असेल, याच्यामध्ये 10 वर्षाचं नियोजन असतं. तुम्ही रस्त्याचं ज्यावेळी काम करता त्यावेळी एक साधं शास्त्रोक्त साधीच पद्धत आहे की त्या रस्त्याच्या खालून बाजूने जाणाऱ्या ज्या काही केबल्स असतील, नाले असतील, मलनिस्सारण व्यवस्था असेल त्याच्यासाठी काय करावं लागतं की 10 वर्षात लोकसंख्या किती वाढणार आहे त्याचा अंदाज घेऊन त्या व्यासाच्या मलनिस्सारण म्हणजे जी जलवाहिनी मलनिस्सारण वाहिनी टाकावी लागते. MTNL ची केबल असेल, तुमच्या इतर काही केबल असतील, भूमिगत केबल टाकलं जातं. आता त्याच्यामध्ये आणखी भर पडली ती तुमची रिलायन्स गॅस. आता रिलायन्स गॅसला परमिशन देताना केवळ महापालिका नाही, केवळ सिडको नाही, वाहतूक खाते आहे, या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी त्यांच्याकडे बरोबर एक अग्रीमेंट करायला पाहिजे की तुम्ही रस्ता खोदताना जी काही नुकसान होईल त्याची भरपाई एकतर तुम्ही रकमेतून महापालिकेला अदा केली पाहिजे किंवा ते रस्ते दुरुस्त कोणी करावे. आपल्याकडे होतोय काय, आपल्याकडं ठेकेदारी पद्धत फार मोठ्या प्रमाणात वापरली. म्हणजे ठेकेदार जगले पाहिजे, लोकांना सुविधा मिळाव्यात, पण लोकांना सुविधा देताना त्याच्यासाठी लोकांना नरयातना भोगाव्या लागतात. आपल्याकडे एक पद्धत आहे, रस्ता लोकांनी तक्रार केली, रस्त्याला खड्डे पडले की ते 2 महिन्यात रस्ते केले जातात आणि रस्ते केल्यानंतर पुन्हा त्याच्यावर नियोजनाचा अभाव, मग तुमच्या ड्रेनेजसाठी खोदलं जातं, मग तुमच्या जलवाहिनीसाठी खोदलं जातं. तर हे प्रकार आहेत ना, हे फक्त आणि फक्त पैसे कमवण्याचा एक घोरच धंदा आहे. मग ते कोण करतं तुम्हाला माहितीये? त्याला सगळे, म्हणजे महापालिका असेल, सिडको असेल किंवा ट्रॅफिक पोलीस असेल. माझं मत असं आहे की तुम्ही हे नियोजन का करत नाही? तुम्हाला साधं कॉमन सेन्स आहे. आणि याच्यात तुम्हाला आणखी एक सांगतो की रस्त्यांचं प्लॅनिंग करताना त्याला एक नियम आहे. डांबरीकरण केलं तर 15 वर्ष रस्ता टिकला पाहिजे, कॉन्क्रिटीकरण केलं तर त्या कॉन्क्रिटीकरणाची 30 वर्ष मुदत. हे गव्हर्नमेंट सांगतोय, गव्हर्नमेंटचा जे आहे हे तुम्ही किंवा मी सांगत नाहीये. पण ह्या ज्याकडं दुर्लक्ष करून त्या रस्त्याचे लेअर कॅन्सल करणं, म्हणजे कसं होतं की समजा 3 लेअरचा रस्ता असेल तर त्यात 2च लेअर टाकले जातात. एक लेअर गायब केला की ते पर्सेंटेज जातं. हे सगळ्या वाटाघाटी आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो ना की एखाद्या वॉर्डात काम चालू झालं का तिथला जो कोणी त्या पार्टीचा किंवा सत्ताधारी पार्टीचा पदाधिकारी असेल, नगरसेवक असतील, जे कोणी असतील ते बिल्डरकडे जातात, त्या कॉन्ट्रॅक्टरकडे जातात, आमच्या ह्या कार्यक्रमाला एवढे पैसे द्या. मग शेवटी तो काय म्हणतो, कुठलाही ठेकेदार असेल, कुठलाही कॉन्ट्रॅक्टर असेल, तो स्वतःच्या खिशातनं टाकत नाही, समाजाची जी काही लूट करतो तोच तो वाटत असतो. असं झाड नाहीये. नक्कीच नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांबद्दल आपण चर्चा केली. आपल्या सोबत होते कांतीलाल कडू सर. आणखीन काही प्रश्न होते, आपण पुढच्या भागामध्ये आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. परंतु जर आणखी काही प्रश्न असतील, नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्न असतील, तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळू शकता. पुढच्या वेळेस पुढील भागामध्ये आपण ते देखील सादर करू. वित्तमंत्र्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र क्षितिज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र 36.